गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणता कुठे चाललं आहे, तर आम्ही चाललो होतो पुण्याला. तर कशासाठी, तर थोडंसं एक काम होतं त्याच्यासाठी. मग नंतर पुण्याला जाताना मग आम्ही दौंडमध्ये थांबलो होतो नाश्त्यासाठी. तिथे खूप छान वडापाव मिळतो म्हणून आम्हाला त्यांनी तिथे खास वडापाव खाण्यासाठी नेलं होतं. तर खरंच खूप टेस्टी होता. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी. तर पुण्याला जाताना मग आम्हाला जायचं होतं जुडिओमध्ये. थोडीशी शॉपिंग करायची होती, पण मला काही तिथं काही आवडलंच नाही. तर मग माझ्या मुलासाठी फक्त 2 टी शर्ट घेतले दिवसाठी आणि परत निघालो पुण्याला येण्यासाठी. पुण्यातलं जे काम होतं ते आवरलं. दिवसभर खूप दमलो होतो, भूक लागली होती खूप. त्यांना म्हणलं चला आपण काहीतरी नाश्ता करूयात, म्हणून मग परत थांबलो होतो थोडासा लाईटली नाश्ता करण्यासाठी. मग मी घेतलं होतं मसाला डोसा. त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला. तर ह्याला प्यायचा होता ज्यूस. तर एवढ्या थंडीत पण ह्याला ज्यूस प्यायचा होता. मग त्याच्यासाठी ज्यूस घेतला आणि मग परत निघालो आम्ही घरी येण्यासाठी. तर इथं उरुळीचे थोडंसं पुढे आल्यात ना, असे भाजी वगैरे विकणारे बसतात आणि तिथे वाटाणे खूप स्वस्त होते. मग आम्ही वाटाणे घेतले 50चे 1.5 किलो. मग नंतर पुढं आलो गाडीत. आता आमची पेटपूजा केली, मग गाडीची पण पेटपूजा करून घेतली आणि मग संध्याकाळी असं मस्त असं जेवण केलं आणि मग निघालो परत घरी यायला. असं संपला आमचा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंट करून सांगा.